मुंबईतील एल्फिन्स्टन पूल आजपासून बंद. पूल बंद करायला स्थानिकांचा तीव्र विरोध. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याच्या मोहिमेत श्रेयाची लढाई. सरकारपेक्षा जास्त पर्यटक आणल्याचा शिवसेनेचा दावा. शिवसेना श्रेय घेण्याचा प्रयत्न करते का अशी चर्चा. जे कधी विमानात बसले नाही त्यांना विमानानं आणलं. शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचं असंवेदनशील वक्तव्य. तर म्हस्केंचं विधान अयोग्य. त्यांनी बोलताना काळजी घ्यावी. मुख्यमंत्र्यांची म्हस्केंना तंबी. पाकिस्तानी व्हिसा असणाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर काढू. देश न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर तातडीनं कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका. दहशतवादी आसिफ शेखचं घर उद्ध्वस्त. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आसिफ शेखचा सहभाग. सुरक्षा दलाकडून आसिफच्या घराची झडती. झडती दरम्यान घरात आढळल्या संशयास्पद वस्तू. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटक धास्तावले. कल्याणमधील शेकडो पर्यटकांकडून काश्मीरचं बुकिंग रद्द. काश्मीरसह आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळाचं बुकिंग रद्द. 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील. विकसित महाराष्ट्रासाठी फडणवीसच मुख्यमंत्री हवेत. चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. आणि नवी मुंबईतील बोनकोडे गावात गलिच्छ जागेमध्ये आमरस निर्मितीचा कारखाना. सडक्या आंब्यांचा आमरस ग्राहकांच्या जीवाशी खेळ. कारखान्यावर धाड टाकत मनसेकडून भांडाफोड.